नमस्ते. आज आपण एक नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहोत. बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे आणि अशातच असे क्रिस्पी आपल्याला नॉनव्हेज बॉल्स खायला मिळाले तर हे बनवले आहेत सुकटपासून. बरेच जण याला जवळा असंही म्हणतात. तर ही सुकट आहेत, ही थोडा वेळ कढईमध्ये परतून घ्यायची. 1-2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची. आता याच्यामध्ये पाणी घालून याला बाजूला ठेवून द्यायचं. ही सुकट निवडून पाखडून घेतलेली आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायचं. 1 चमचा तेल घ्यायचं. 2-3 लसूण पाकळ्या व्यवस्थित चेचून तेलामध्ये परतायला घ्यायच्या. लसणाचा वास गेला की त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून परतायला घ्यायचे. आता याच्यामध्ये 1/4 कप आपण फरसबी घालणार आहोत. एकदम बारीक चिरून फरसबी घेतलेली आहे. 1/4 कप लाल सिमला मिर्च घेतलेली आहे. आता हे कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची. आता याच्यामध्ये हिरवी सिमला मिरची घालायची. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. भाज्या अशा हवेत की त्याला जास्त पाणी सुटणार नाही. आता चवीनुसार भाज्यांच्या अंदाजानुसार मीठ घालायचं. आता जी आपण सुकट भिजत घातलेली होती ती व्यवस्थित अशी निथळून घ्यायची. तळाला बघाल तर बारीक वाळूची राळ बसते, तर ती बाजूला काढून टाकायची. आणि ही जी सुकट आहे जी आपण व्यवस्थित आता धुवून घेतलेली आहे तर ती सेपरेट करून ठेवायची. आता कढईमध्ये अगदी थोडासा टोमॅटो घालायचा आणि त्याला परतून घ्यायचं. आता जी आपण सुकट स्वच्छ करून ठेवलेली आहे ती या कढईमध्ये मिक्स करायची आणि आता मीडियम गॅसवरच ही सुकट व्यवस्थित आपण परतून घ्यायची. आता मगाशी भाजीच्या अंदाजानुसार मीठ घातलेलं होतं, तर आता सुकटच्या अंदाजानुसार थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं. तुम्ही जो कुठला घरगुती मसाला वापरत असाल तो वापरू शकता किंवा याच्यामध्ये मालवणी मसाला पण घालू शकता. तर तिखट तुमच्या अंदाजानुसार घाला. जर हे तिखट नसेल तर मग धने पावडर, जिरे पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर ही घालून पण बनवू शकता. आता याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि याला झाकून 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची, जेणेकरून भाज्यांच्या पाण्यामध्ये ही सुकट व्यवस्थित शिजली जाईल. सुकट शिजताना आता पाणी घालायची गरज नाही आहे, एवढ्याच वाफेवर ही व्यवस्थित शिजते. आणि आता ही पहा, तिला पूर्ण कोरडी करून घ्यायची. आता ही सुकट तयार झालेली आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि आपण थोडेसे जे ब्रेड आहेत ते मिक्सरला बारीक करून ब्रेड स्क्रम्स याच्यामध्ये मिक्स करायचे. म्हणजे मग भाजीला थोडंफार काही पाणी सुटलं असेल तर ते ब्रेड स्क्रम्स आहेत ते पाणी ॲब्सॉर्ब करून घेतील आणि ही आपली जी सुकटची भाजी, थोडक्यात सुकटची जी चटणी तयार झालेली आहे ती सुकी सुकी राहील. म्हणजे आपल्याला सारणासारखं त्याला व्यवस्थित भरता येईल. तर आता याच्यासाठी खायला चटणी लागेल. तर एका बाउलमध्ये ताक घ्यायचं. त्याच्यामध्ये कढीपत्त्याची जी चटणी आहे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेच. तर ती मिक्स करायची आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं. तर ही अशी हिरवीगार चटणी ह्या क्रिस्पी बॉल्सबरोबर खायला छान लागते. दुसरी चटणी बनवलेली आहे ती म्हणजे आपली नेहमीसारखी कांदा टोमॅटो घालून. आता याला बॉल्सला कोटिंग करण्यासाठी आपल्याला तांदळाची पिठी किंवा मग कॉर्नस्टार्च असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून पेस्ट बनवून घ्यायची. आता ही आपली सुकट जी आहे ती थंड झालेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. आता आपण ब्रेड्स घ्यायचे. आता ह्या ब्रेडच्या ज्या स्लाईस आहेत त्या अगदी थोड्या पाण्यामध्ये बुडवायच्या. खूप बुडवल्या तर आपल्याला व्यवस्थित त्याचा बॉल बनवता येत नाही. त्यामुळे अगदी हलका हलका पाण्याचा हात घेऊन त्याच्यामध्ये हे सारण भरायचं. जे आपण सुकटची थोडक्यात चटणी बनवलेली आहे सारण, ते याच्यामध्ये ब्रेडमध्ये घालायचं आणि हलक्या हाताने कडा जुळवायच्या आणि याला लाडवासारखा शेप द्यायला लागायचं, जेणेकरून ब्रेडची जी स्लाईस आहे ती व्यवस्थित गोल गुंडाळली जाईल. तर ही पहा, या पद्धतीने अगदी थोडं पाण्याचा हात पण घेऊन तुम्ही हे बनवू शकता. म्हणजे मग ते व्यवस्थित बंद होतात. अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवायचे आहेत. जर ओलसर करून जमत नसेल तर ब्रेडची स्लाईस घ्यायची आणि तिला कोरडीच लाटण्याने व्यवस्थित लाटून घ्यायची. म्हणजे मग आपल्याला एक व्यवस्थित अशी पारी मिळून जाते. तर ह्याच्यामध्ये सारण भरायचं आणि आता याच्या कडा जुळवताना मात्र दोन्ही हाताला मध्ये मध्ये पाणी लावून मगच ह्या कडा जुळवायला सुरुवात करायची. तर मध्ये मध्ये हे पहा, असं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, जेणेकरून ब्रेडला पाणी लागेल आणि ब्रेड व्यवस्थित एकसारखा गोळा होईल. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घेता येऊ शकतं. तर या पद्धतीने आपण सगळे बॉल्स हे आहेत ते बनवून घेणार आहोत. आता हे जे बनवलेले बॉल्स आहेत हे पहा, दिसायलाही खूप सुंदर दिसतात. आता जी आपण पेस्ट बनवलेली आहे तांदळाची पिठीची, त्याच्यामध्ये घोळवून वरून ह्याच्या ब्रेड स्क्रम्स लावलेले आहेत. तर हाच ब्रेड आहे, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून मी घेतलेला आहे त्याचा चुरा बनवून. तर त्या चुरामध्ये थोडंसं हे घोळवून घ्यायचं. आता घोळवल्यानंतर तुम्हाला वाटलं की कुठे हा बॉल ओपन राहतोय, तर हा पुन्हा एकदा तुम्ही लाडवासारखा याला घट्ट करू शकता, जेणेकरून हा जो ब्रेडचा चुरा आहे
तर तो व्यवस्थित त्या गॅपला भरून काढेल. तर या पद्धतीने तुम्ही सगळे बॉल्स व्यवस्थित कोटिंग करून घेऊ शकता. आता तेल एकदम कडकडीत करायचं आणि त्याच्यामध्ये हे बॉल्स सोडायचे. सुरुवातीला 2 बॉल सोडून व्यवस्थित तळून घ्या. तुम्हाला अंदाज आला की मग तुम्ही बाकीचे बॉल्स भरपूर प्रमाणात एकत्र असे तळू शकता. तर सुरुवातीला इथे मी तेलाचा अंदाज घेत 2 बॉल्स टाकलेले आहेत. तर हे खूप पटकन तळले जातात आणि कलरही यांना खूप सुंदर येतो. हे पहा, आता मी इथे 4 बॉल एकदम तळायला टाकलेले आहेत. तळून हे खूप फास्ट होतात. मीडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हे पहा, दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि चवीलाही खूप सुंदर लागतात. तर या पद्धतीने सगळे बॉल्स आहेत ते आपण तळून घ्यायचे. आता चटणी तयार आहे, बॉल्स तयार आहेत. ह्या बॉल्सला तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा मग हॉट अँड चिली सॉस देऊन टोमॅटो सॉस बरोबर पण सर्व करू शकता. कट केल्यानंतर तुम्ही बघाल तर इतकं सुंदर दिसायला दिसतात. ब्रेडच्या कडा आहे, त्याच्या आतमध्ये हे सारण भरून झालेलं आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी लागतात. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.